हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशर दोडका घेतलेला आहे. हे दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला हे शिरा आहे ना थोडे थोडे काढून घ्यायच्यात बघा. अशा पद्धतीने जास्त नाही काढायच्या मैत्रिणींनो, थोडे थोडेच काढून घ्यायच्यात. हे दोडक्यापासून खूप छान रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे. टिफिनसाठी घाईच्या कामात झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर तुम्ही नक्की करा. पाहू शकता अशा पद्धतीने मी दोडक्याची साल वरची शिरा ह्या काढून घेतलेल्या आहेत. तसंच आता ह्या पण दोडक्याचे आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात. मैत्रिणींनो, कोणी कोणी भरून दोडका करतं, कोणी अशा फोडींचा करतं, कोणी दोडक्याची चटणी बनवतं. दोडक्याचे पण भरपूर प्रकार आहे, पण मी आज तुम्हाला फोडीचा दोडका करून दाखवणार आहे. फोडी करून मग दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि ही भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर पाहू शकता दोन्ही पण दोडक्याची मी वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला आता पुढे काय करायचे बघा. हे पुढचं मागचं टोक आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि मध्ये असं चिरून छान ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात बघा. अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या नाही करायच्या मैत्रिणींनो, छोटे छोटेच फोडी आपल्याला करून घ्यायच्यात. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी दोडक्याची तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोडक्याच्या फोडी छोट्या छोट्या करून घ्यायच्यात. तर सर्व दोडक्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत. आता हे बाउलमध्ये आपल्याला हे दोडका सर्व भरून घ्यायचं आहे बघा. आणि दोडका कसा बारीक बारीक चिरला की शिजायला पण टाइम लागत नाही बिलकुल पण. दोडका आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता. तर ते हे साईडला ठेवूया आणि ते साहित्य घेतले बघा. मी कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतला एक आणि एक टमाटा घेतलाय, थोडासा लसूण घेतलेला आहे. हे सर्व साहित्य मी छान चिरून घेतलेले आहे बारीक. त्यानंतर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे बघा आणि कढईमध्ये मी साधारण एक पळी तेल टाकणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला लागेल तसं तेल तुम्ही टाकू शकता. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक चमचा मी जिरं घेतले, जिरं टाकून देणार आहे. जिरं छान फुललं ना मैत्रिणींनो, त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचंय बघा तेलावर. आणि लसूण पण छान आपल्याला तेलावर परतून द्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं ती टाकून दिल्यात. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय बघा. लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. मी इथे एक बारीक चिरून कांदा घेतलेला तो टाकून दिलेला आहे. आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने कांदा परतल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हिंग छान मस्त तेलावर परतून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे टमाटा मी टाकून घेणार आहे. एक टमाटा बारीक चिरून घेतला होता तो टाकून दिलाय. आणि टमाटा आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. टमाटा आपला छान परतल्याच्या नंतर पाहू शकता इथे कांदा टमाटा मस्त मऊ झालेला आहे मैत्रिणींनो. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी. छान परतून झाली ना
त्यानंतर 1 चमचा आपल्याला छोटा हळद टाकून घ्यायची। हळद पण छान तेलावर परतून घ्यायची बघा। त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा मी घेतलेला आहे। किचन किंग मसाला 1 चमचा घेतलाय आणि कांदा मसाला इथे मी 2 चमचे टाकून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा। मसाले आपले छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, दोडका मी चिरून घेतलेला, स्वच्छ धुवून घेतलेला, तो टाकून द्यायचा आहे आपल्याला। आणि दोडका टाकून झाल्याच्या नंतर सर्व छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला। मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे बघा दोडका अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, खूप टेस्टी होती ही भाजी दोडक्याची। तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या भाजीला। तर पाहू शकता दोडका छान आपला मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा। जास्त काही पाणी टाकायचं नाही आपल्याला, दोडक्या शिजायपुरतच पाणी टाकायचे। ही पातळ भाजी आपल्याला करायची नाहीये, त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। तर पाणी टाकून झाल्याच्या नंतर इथे काय करायचे मैत्रिणींनो, मी मीठ टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला। मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1-2 मिनिटं आणि ही भाजी आपल्याला वाफेवर छान शिजून घ्यायची। 2 मिनिटांनी झाकण खोलून पाहायचे आणि एकदा भाजी छान मस्त मिक्स करून घ्यायची परत। कसं मैत्रिणींनो, मध्ये मध्ये भाजी वर खाली छान मिक्स केली ना तर बरं पडतं। तर परत आपण झाकण ठेवून घ्यायचे 2 मिनिटांसाठी। त्यानंतर परत झाकण खोलून पाहूया 2 मिनिटं झाल्यावर। पाहू शकता पाणी बऱ्यापैकी भाजीतलं आटलेलं आहे आणि आपली भाजी पण अशी सुक्की झालेली आहे। पाहू शकता दोडका पण आपला छान मस्त शिजलाय। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे बघा। शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते शेंगदाण्याच्या कुटाने। तर सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची। मैत्रिणींनो, ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडती, तुमचं खरंच सपोर्ट आहे, मला खूप बरं वाटतं। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।